सांगली लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होते आणि या मतदानासाठी सर्व मतदान साहित्य घेऊन मतदान कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झालेत। सांगलीतील तरुण भारत स्टेडियम येथे सांगली विधानसभा मतदारसंघाचे अंतर्गत येणाऱ्या सर्व मतदार केंद्रांवरील मतदान साहित्य वाटप निवडणूक शाखेकडून करण्यात आले आणि त्यानंतर हे सर्व मतदान साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत। याचा आढावा घेतला आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। पाहूया। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 7 मे रोजी मतदान होतंय आणि या मतदानाची संपूर्ण तयारी जिल्हा निवडणूक शाखेकडून पूर्ण करण्यात आलेली आहे आणि या मतदान केंद्रासाठी लागणारे जे सर्व काही साहित्य असेल, ईव्हीएम मशीन असतील, बॅलेट बॉक्स असतील, हे सर्व साहित्य घेऊन आता कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर निघालेले आहेत। आपण पाहू शकता हे सर्व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट सहित आणि सर्व अनुषंगिक जे काही साहित्य मतदान केंद्रावर लागणार आहे ते घेऊन हे सर्व मतदान कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत। सकाळपासून हे सर्व कर्मचारी या मतदान साहित्य वाटप आणि स्वीकारण्यामध्ये व्यस्त होते आणि आता ते मतदान केंद्राकडे जायला निघालेले आहेत। आपण पाहू शकता हे चित्र। या सर्वांसाठी इथे बसेसची व्यवस्था केलेली आहे आणि या बसेसच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या खाजगी वाहनांच्या माध्यमातून हे सर्व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना होणार आहेत आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा प्रत्येक केंद्रासाठी दिलेला आहे। प्रत्येक बसेस सोबत प्रत्येक केंद्र अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समेत पोलीस सुद्धा असणार आहेत आणि आपण ही सर्व चित्र पाहतोय तरुण भारत स्टेडियम मधले सांगली 282 विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे सर्व मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रामध्ये हे सर्व कर्मचारी आता आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत आणि हे आपल्या मतदान केंद्रावर पोहोचून या संपूर्ण मतदान केंद्राची रचना ते करणार आहेत आणि बरोबर सकाळी 7 वाजता उद्या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत आहे। जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।